टॉस जिंकलेल्या श्री गणेश बी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे भोईर 11 या संघाला. दुसरा क्वार्टर फायनलला उपांत्य फेरीचा सामना श्री गणेश बी विरुद्ध भोईर 11 या दोन संघांमध्ये आता सुरू होतोय. सलामीजोडी मैदानामध्ये भोईर 11 संघाकडून दाखल झालेले आहे. पंचांचा अधिकृत इशारा होतोय. प्रभाकर भोईर आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज श्रीमाली. तर बॉलिंग ट्रॅकवर षटकाला सुरुवात करेल श्री गणेश बी संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज अभिजित. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकातील जबाबदारी त्याची सोपवली गेली आहे. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. फायनल ग्रीजर मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगलने अकाउंट ओपन होतोय भोईर 11 या संघाचं. आता इथून मात्र नॉकआउट सामन्यांना सुरुवात झालेली आहे. करूया मरो जो हार गया समजो घर गया अशी स्थिती आता मात्र सर्व संघांची पाहायला मिळेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमधून संपुष्टात येईल आणि त्या संघांना पुढील MPL ची वाट पाहावी लागेल. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे एक. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भोईर 11 हा संघ. अभिजित विखारे राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना. कट करण्याचा प्रयत्न. कटर डिलिव्हरी लेग कटरचा चांगला वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अभिजित विखारे पूर्णपणे ट्रबल करताना संघर्ष करताना फलंदाज श्रीमाली पाहायला मिळत आहे. लॉर्ड फील्ड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला कार्पेटच्या साऱ्या अगदी जमिनी लगत मेडिकल रिजन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने भोईर 11 संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी एका एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. दुसरा क्वार्टर फायनल सामना आपण पाहतो MPL स्पर्धेमधील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. जेवढी जास्त उंची आणि तेवढे जास्त अंतर चेंडू होतोय सीमारेषे बाहेर छुम अंतर असा गरागरा फिरवीन
सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार 2 में 2 ठोक डाले. प्रभाकर भोईर नाणेफेक गमावल्यानंतर टॉस वेळी नाणेफेक वेळी त्यांनी उल्लेख केला होता की मी जर टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजी करणार होतो आणि त्याच्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना टॉस जरी गमावला असला तरी मात्र त्याचा नैसर्गिक खेळ पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. सध्या इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा फलंदाजी करतोय त्याप्रमाणे फलंदाजी करताना प्रभाकर भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर भोईर 11 संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 14 धावा. कुठल्या प्रकारचा विकेट भोईर 11 संघाने गमावलेला नाही. का चांगली सुरुवात म्हणता येईल. स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक थोडंसं मार्ग ठरलेलं आहे आणि म्हणूनच मरता क्या न करता स्वतः संघ नायक श्री गणेश बी संघाचा शिवम माली येतोय. तर शिवम माली याचा सामना करेल फलंदाज श्री माली. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने अर्धशतक देखील पूर्ण केलेले आहे. आणि या टीम इंडियाच्या 100 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 53 धावसंख्येवर हिटमॅन रोहित शर्मा सध्या फलंदाजी करतोय. शिवम माली बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि या स्क्वेअर पंचांनी इथे मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. अति घाई तिथे केली गेलेली आहे. पाहूया अति घाई संकटात नाही असं नेहमीच म्हटलं जात आहे. इथे काय घडलंय कारण 50-50. झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. प्रभाकर बाल बाल बचे.
इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, कम खर्चीला फुल चर्चा असं षटक राहिलं, कारण 3 धावा आणि 3 विकेट. शिवम माली अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याने हाताळलेला आहे. शिवम मालीसाठी देखील 5 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि संत्रा 90 साठी देखील 5 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमा आहे. धावसंख्या 17, 2 षटकाची समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि तिन्ही फलंदाज शिवम माले यांनी बाद केलेले आहेत. खडे खडे हा फटका खेळलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार, आर पार षटकार. सहाने या वेगाने वाढून होते. धावपल्याकडे 23 धावा. 23 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संत्रा 90 आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज संत्रा 90 चेंडू खाली आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल. इथे मात्र समाप्त होतो फलंदाजाचा खेळ. व्हॉट अ कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलेला आहे. कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे संत्रा 90. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी आरके बिल्डर संघाचा संघनायक आणि संतोष स्पोर्ट्स संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आरके बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघांना पहिला पुकारा दिला जातोय नाणेफेकीसाठी. आणि त्यानंतर शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळाला ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष सरपंच 11 या दोन संघामध्ये. चारधाम संघाने आज सकाळी चौठाईला स्पोर्ट्स संघाला पराभूत करून सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलेल्या सेमीफायनल मध्ये धडक मारणारा चारधाम हा पहिला संघ ठरलेला आहे. न्यू बॅटर वैभव भोईर. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा संत्रा 90. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. वैभव भोईर 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. भोईर 11 संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ते 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मानकुली प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजन. सर्वांचं पुन्हा एकदा MPL 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आयडल क्रिकेट कंडिशन, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. संत्रा 90
राटा मोरदोस्टम यावेळी समोर केलेला आहे डाऊन द ग्राउंड. हा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. सीधी बात नो बकवास चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू सेकंड क्वार्टर फायनल भोर 11 विपक्ष श्री गणेश बी या दोन संघामध्ये आपण पाहतोय. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भोर 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 30 धावा. आर के बिल्डर संघाचा संघनायक आणि संतोष स्पोर्ट संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तिसरा क्वार्टर फायनल सामना आर के बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पुढील नाणेपैकी इंद्रपाल माली साहेबांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. रातो के कातील संकेश गिनी खुश आहेत कारण चारधाम संघाने या अखेर सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं. आर के बिल्डर्स आणि संतोष स्पोर्ट्स या षटकात समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. रोहित शर्मा पाठोपाठ श्रेयस अय्यरने देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालेली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या दुसरा वन डे सामना सुरू आहे. त्या वन डे सामन्यामध्ये चांगली फलंदाजी टीम इंडियाची देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रेम माले होते बॉलिंग ट्रॅकवर. दहाची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि शेवटचे षटक आता मात्र प्रेम माले हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अजित भोईर आणि वैभव भोईर भोईर 11 संघाकडून ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे पोस्ट केला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. अगं
वैभव भोईर आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका चौकाच्या मदतीने 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. प्रेम माळी यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. शेवटचे षटक मार्गस्थ प्रेम माळी शेवटचे षटक आदळतोय. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेल्या स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी या सिंगलनी या भोईर 11 संघाची धावसंख्या 31-31. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण MPL 20-25 मधील पाहतोय. श्री गणेश बी विरुद्ध भोईर 11 या दोन संघामध्ये. यानंतर RK बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स आणि त्यानंतर शेवटचा क्वार्टर फायनल सामना नांदेड स्पोर्ट्स विरुद्ध सरपंच 11. या अगोदर चारधाम संघाने या सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या टॉप 4 मध्ये पोहोचणारा चारधाम हा पहिला संघ ठरलेला आहे. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि फलंदाज इथे पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. आणि इथे तिसऱ्या पंचांची मैदानी पंचांनी मदत घेतलेली आहे रनआउट साठी. येस नॉट स्ट्रायकर इनला काय घडलं हे पाहावं लागेल. गणेश केनी हा रनआउट झालेला आहे नाशिक इनला. फक्त हे एकच धाव सहा फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज नाशिकला भोईर 11 संघाकडून प्यारे केनी. फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला स्ट्रेट लॉंगर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत.
भोर इलेव्हन संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 34 वर. बॅटिंग साइडने दोन धावेने संघाची धावसंख्या 34 लॉस फॉर द 6 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतो भोर इलेव्हन विपक्ष श्री गणेश बी. यानंतर आपण तिसऱ्या सेमीफायनल क्वार्टर फायनल सामन्याकडे वळणार आहोत. आरके बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स. इथे कटर डिलिव्हरी मात्र जास्त चेंडू कट होतोय. पंचांचा इशारा वाईट. वेग भन्नाट मात्र दिशेमध्ये भटकटताना गोलंदाज. धावसंख्येमध्ये सिंगल ने भर. धावसंख्या 35. प्रेम माली बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा प्रेम माली याचा सामना करेल फलंदाज अजित भोईर. इथे प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र हे धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज अजित भोईर याची केली संपुष्टात. रनआउटच्या रूपाने तो बाद होतोय. न्यू बॅटर नितेश केनी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 36 धावा 36. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. फोर्स केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्विक थ्रो देखील मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला. भोईर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलकर एकूण धावा जळकलेल्या त्या 38 आणि 39 धावांचं लक्ष्य श्री गणेश बी संघासमोर ठेवलेलं आहे. तर ओली आपण टॉच करे आरके बिल्डर्स आणि संतोष स्पोर्ट्स या दोन संघामधील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा टॉस करण्यासाठी विनंती करेन इंद्रपाल माली साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. इंद्रपाल माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तिसरा क्वार्टर फायनल तिसरा उपांत्य फेरीचा सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चारधाम संघाने या चौथ्या स्पोर्ट्स संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या टॉप 4 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे. सध्या दुसरा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे आणि तिसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये केला जाणार आहे. संतोष स्पोर्ट्स विपक्ष आरके बिल्डर्स या दोन संघांमधील हा तिसरा क्वार्टर फायनल सामना पाहायला मिळेल. इंद्रपाल माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल हे नाणं हेड कॉल आहे मात्र टेल आलेले आहे. प्रेमनाथ माली संतोष स्पोर्ट्स संघाच्या संघाने टॉस जिंकलेले आहे. इंद्रपाल माली साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायची सोबत वाढवायची आहे. प्रेमनाथ माली या टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम इथपर्यंत आपला संघ पोहोचलेला आहे. चांगलं परफॉर्मन्स आपल्या सर्वच खेळाडूंनी केलेलं आहे. तू संघ नायक म्हणून देखील चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र आता महत्त्वाचा सामना आहे. करो या मरो, जो हार गया वो समजो घर गया. जो संघ पराभूत होईल त्या संघाला घरचा रस्ता धरावा लागेल. हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. टॉस महत्त्वाचा होता का? हो निश्चितच टॉस महत्त्वाचा तो. आणि महत्त्वाचा टॉस तू जिंकलेला आहे तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण या सामन्यासाठी काय खास रणनीती? रणनीती आहे तीच आमची नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे रणनीती राहील. टॉस आपण जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. समोरील संघाला प्रथम फलंदाजी ती करणार आहेत, त्यांना किती धावपदार थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण मोठी आहे. नक्कीच महत्त्वाचा सामना आहे. आतापर्यंत MPL स्पर्धा खेळताना कशा प्रकारे आपण एन्जॉय केलं? भरपूर एन्जॉय केला. यावर्षी तर भरपूर एन्जॉय झाला, पण त्या पावसामुळे थोडा प्रोग्राम बिघडला, तरी पण आम्ही जिद्द सोडली नाही मानकोलीवाल्यांनी. क्या बात आहे. म्हणूनच मानकुलीवाले ग्रेट आहेत. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. RK बिल्डर्स टॉस आपण गमवल्यावर सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेलं आहे या संतोष स्पोर्ट्स संघाचे संघनायक प्रेमनाथ माली याने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये ते सज्ज आहेत सिद्दीक बाबे सर. धन्यवाद शुभा धुमाल, धन्यवाद कालीराम केनी सर. इस वक्त जो लक्ष्य रखा है 39 रनों का लक्ष्य रखा है भुईर 11 ने श्री गणेश बी के सामने सेमीफाइनल में पहुंचने के लिए. बहरहाल आपको लिए चलते हैं इस मुकाबले की तरफ. वेलकम बैक. स्वागत है आप सभी का. MPL क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा मानकोली खेल रहा है. मानकोली वालों को पहले से माने हुए मानने की ज़रूरत नहीं है, लेकिन ये दूसरा क्वार्टर फाइनल है. चारधाम स्पोर्ट्स सेमीफाइनल में पहुंच चुकी है. फील्ड की जमावट पे नज़र डालते हैं. शॉर्ट थर्मेन है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है, स्क्वायर लेग है, वाइडिश मिड ऑन है, जबकि लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट ये फील्डिंग की व्यू रचना है. श्री गणेश बी के बल्लेबाज मैदान में आ चुके. बॉलिंग के लिए भुईर 11 की तरफ से बॉलर्स. बॉलर कौन है? बॉलर ये अपना गणेश केनी आए हैं. गेंदबाजी के लिए सामना करेंगे उनका बैट्समैन सचिन माली. पहली गेंद लंबा हिट लेना चाहते थे, क्रीज में पीछे जाकर फ्लाइट दिया था, बीट किया सचिन माली को. अभिजीत नॉन स्ट्राइक पर है. 39 का लक्ष्य रखा है. एक ऐसा टोटल जो इतना ज्यादा भी नहीं और बहुत कम भी नहीं. गणेश केनी सामना करेंगे सचिन माली. तीसरे अंपायर को मैदान में भेजा गया है चेक के लिए. अंपायरिंग बहुत ही लाजवाब रही है. कमेंट्री बहुत लाजवाब किए शुभा धुमाल और कालीराम केनी ने. फ्लाइट दिया, इस मरतबा गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. तेज आउटफील्ड है, अब जाकर उठाया फील्डर ने. 2 रन बना लिए बल्लेबाजों ने. बढ़िया अंपायरिंग. बीमर इसलिए नहीं दिया गया था कि बल्लेबाज
कदमों का इस्तेमाल कर रहे थे। ये रहता है अनुभवी अंपायरिंग। हमारे तमाम अंपायर्स की सराहना करनी होगी, बहुत ज़बरदस्त अंपायरिंग। सचिन माली ने कदमों का इस्तेमाल किया था, 2 रन से खाता खुला सचिन माली का। श्री गणेश भी 2 रन बिना कोई विकेट के। भोईर 11 कदमों का इस्तेमाल निकल के मारा है, मिडॉन पे खिलाड़ी हैं, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े 1 रन के लिए। 3 पे पहुंचे सचिन, कुल स्कोर को पहुंचा दिया श्री गणेश भी के 3 रन। गणेश फुल टॉस गेंद लव कर दिया है, पीछे खिलाड़ी है, शकर की गोली दी है और आउट हो गए सचिन माली। आउट होके गए हैं। 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं सचिन माली, नए बैटर मैदान में ज्वाइंट होते हुए श्री गणेश बी के रविंद्र माली आए हैं बल्लेबाजी को। देखिए प्रभाकर बहुत ही फाइटर क्रिकेटर हैं, बल्लेबाजी बहुत अच्छी की थी, 20 रन बनाए थे, लेकिन ऐसे टोटल पे अगर आपको मैच को जीतना है तो रेगुलर इंटरवल में आपको विकेटें लेना होती। गणेश माली अच्छा ड्राइव, लेकिन कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। स्प्लेंडर कैच था, इस तरह के कैचेस लिए नहीं जाते, हाथों में चिपक जाते हैं, बैठ जाते हैं। चार रन बिना 1 विकेट गंवाने के बाद। गणेश केनी साहब जुड़ते हुए स्वागत। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, एक और शकर की गोली दी है, गेंदबाज ने आउट होके चले गए सचिन माली।
बल्लेबाजी को। देखिए कभी कभी लो स्कोरिंग मुकाबले भी बहुत अच्छे होते हैं। यहाँ सराहना करनी होंगी भोयर 11 की कि बहुत पॉजिटिव अप्रोच के साथ वो गेंदबाजी कर रहे। नए बैटर आतिश माली आए हैं, बहुत ही गजब के प्लेयर हैं, बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं आतिश माली। ये वो खिलाड़ी है जो मैच का पासा पलट सकते हैं, लेकिन क्रिकेट है, कहाँ कुछ भी नहीं जा सकता है। मोहित माली आतिश माली के लिए बहुत कुछ डिपेंड आतिश माली पे, अपना स्टाइल में मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए। छोटी गेंद बैकफुट पे गए, कंट्रोल कट शॉट खेला है, डीप कवर पॉइंट से खिलाड़ी पहुंचते समय था बैट्समैन के बाद 2 रन लेने का। 2 रन से आतिश माली ने अपना खाता खोला, कुल स्कोर को पहुंचा दिया श्री गणेश बी के 6 रन। अभी भी रन काफ़ी चाहिए, 39 का लक्ष्य है। दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला है, चारधाम सेमीफाइनल में पहुंच चुकी है, 33 रन और चाहिए। मौसम साफ और सुथरा है, एक दिन में 3-3 मौसम मानकोली वाले देख रहे हैं। सुबह 4 और 5 के बीच में ठंडी, उसके बाद 8 बजे से लेकर शाम तक गर्मी और शाम में फिर बरसात। क्या जरूरत है कहीं जाने की। 7 रन बनाना बहुत कठिन हो रहा है। उसका कारण है कि बॉलिंग बहुत जबरदस्त हो रही है। सनी माली को कुछ मशवरा दिया है, कान मंत्र दिए हैं आतिश माली ने। अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं आतिश माली। मोहित माली सनी माली के लिए, सूरज चमक रहा है, सनी मॉर्निंग, सनी माली सामना कर रहे। पटकी भी गेंद थी, बैकफुट पे गए, पंच किया गेंद को डीप कवर में, डीप एक्स्ट्रा कवर में जब तक उठाते 30 कदमों से भागते हुए 2 रन पूरे। इन 2 रन से श्री गणेश बी का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है। 9 रन 3 विकेट। ये जो जोड़ी है ये सबसे मजबूत जोड़ी है, लेकिन धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट भी बढ़ रहा है। 9 रन में 30 रन चाहिए, बची हुई 14 गेंदों पर। 14 गेंदों में 30 रन चाहिए, लेकिन आतिश माली एक ऐसे बैट्समैन है जिनके सामने ये रन रेट इतना ज्यादा नहीं है। इस मरतबा ऑन साइड पे खेला है, स्क्वायर लेग अंपायर की बगल से बढ़िया फील्डिंग, सिर्फ 1 रन। 10 पे पहुंचा स्कोर। ये मैच लग रहा है बहुत कट टू कट जाएगा। आतिश को बैकफुट पे गए, फिर कट किया, फील्डर रखा गया उनके लिए, सिर्फ 1 रन। बहुत ही प्री प्लानिंग गेम खेला जा रहा है भोयर 11 की तरफ से। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं केवल 11, विकेटें गिरी है 3, डू और डाई की स्थिति आ चुकी है। बचे हुए 2 ओवर में 28 रन चाहिए। आरके बिल्डर के ओनर जॉन्टी केनी साहब हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको वीआईपी मंच पे आना है।
समय में कॉपरेट करे प्लीज. संध्याकाळी पाऊस आला ना मग टॉस होईल. 2 ओवर में 28 चाहिए और सबसे अनुभवी ऑलराउंडर प्रभाकर भुईर के हाथ में गेंदबाजी दी गई है. हालांकि कल के मैच में प्रभाकर भुईर थोड़े महंगे साबित हुए थे, लेकिन वो कल की बात है. कल क्या हुआ इसको भूल जाइए, आज क्या करना है उसको याद रखिए. प्रभाकर भुईर, 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद है. समय ज्यादा लिया जा रहा है. बैट्समैन आपको भी स्ट्राइक लेना है प्लीज. गेंदबाजी के लिए प्रभाकर भुईर, सामना करेंगे आतिश माली. बहुत कुछ डिपेंड करता है आतिश माली पे. ये वो खिलाड़ी है जो मैच का पासा पलट सकता है. दूसरी तरफ प्रभाकर भुईर अपने अनुभव को झोंक कर टीम को जिता सकते. ये मैच बहुत ही कट टू कट जा सकता है. पहली गेंद आड़े बल्ले से उछालना चाहते थे, स्लॉग स्वीप करना चाहते थे, कौन बनाकर पहुंची विकेट कीपर के पास. हालांकि आगे रखा था गेंद को. अब 11 गेंदे 28 रन. फुल टॉस गेंद जोर से मारने की कोशिश, कामयाब नहीं हुए. वहां पर छूट गया उनके हाथ से. 2 रन आए स्कोर में. अब 10 गेंदों में 26 रन चाहिए. धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट का दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों पर. क्या सेमीफाइनल में भुईर 11, क्या श्री गणेश बी. गजब का मुकाबला आप देख रहे हैं. इस मरतबा हल्के हाथों से टर्न कर दिया है. डीप मिड विकेट पे 1 रन. 9 गेंदों में 25 चाहिए. यहां पर श्री गणेश बी को बड़े शॉट की जरूरत है, लेकिन सराहना करनी होगी यहां पर टीम भुईर 11 की, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है. कमाल की गेंदबाजी की है. प्रभाकर भुईर इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला हुआ कंट्रोल शॉट है. 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं प्रभाकर भुईर. कहते हैं एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर, और उसी का उदाहरण अपनी गेंदबाजी में दे रहे हैं प्रभाकर भुईर. 8 गेंदे 24 रन. काम मुश्किल होता हुआ थोड़ा थोड़ा. हिम्मत दिखानी होगी, रिस्क लेना होगा, साथ जुटानी होंगी. अब की बार फोर्स किया प्रभाकर से, गेंद रिकोशेज हुई. 1 ही रन. क्या बॉलिंग करें दबाव की स्थिति में प्रभाकर भुईर. अब गेंदे बची है 7, रन चाहिए 23. हिट आउट और गेट आउट की स्थिति आ चुकी है श्री गणेश बी के लिए. हालांकि उनके सामने टोटल ज्यादा नहीं था. मैंने कहा ना, कभी कभी कम स्कोरिंग मुकाबले भी बहुत ही रोमांचक हो जाते हैं. ऊपर लगी है, खड़ी रह गई है, और बढ़िया कॉटन बॉल. आउट हो गए बैट्समैन सनी माली.
पहली गेंद, बढ़िया गेंद, अपील और आउट। तीसरा मैच भी निकालने की तैयारी में संग्राम। पांच में 23, वो भी कंपलसरी। 5 चौके लगे भी तो मैच आप जीत नहीं सकते हैं। नए बैटर मैदान में आते हुए संग्राम। देखिए प्रभाकर, फील्डिंग अगर नहीं लगाई गई तो एक खिलाड़ी अंदर आएगा। प्यारी बड़े प्यार से देख रहे हैं। गेंद को पुल कर दिया है, फील्डर है, बढ़िया फील्डिंग। हालांकि कैच तक नहीं पहुंच पाए थे। अब 4 गेंदों में 3 सिक्सर और 1 चौका लगाना होगा, जब जाके मैच जीतेंगे। गेंद छूटी मानो आपसे मनकोली प्रीमियर लीग ट्रॉफी छूट गई। क्या परफॉर्मेंस किया है छोटे टोटल पे भुईर 11 ने। चार में 22 रन बनाना इतना कठिन हो रहा है। लग रहा है कि बल्लेबाजों को हिमालय पार चढ़ाया जा रहा है। क्या चल रहा है भुईर 11, क्या चल रहा है। 4 गेंदों में 22 चाहिए। हर गेंद पे फील्डिंग लगा रहे हैं। 4 में 4 नहीं चाहिए। मैदान में कैप्टन एक ही है ना। ये बढ़िया गेंद, क्या गेंद थी, बलून डिलीवरी। भुईर 11 ने सेमीफाइनल के दरवाजे लगभग खोल दिए हैं। दिस इज द ग्रेट परफॉर्मेंस। संग्राम फिर अच्छी गेंद, मैच छोड़ दिया है। छोड़ क्या दिया है, छूट भी गया है। इससे खराब परफॉर्मेंस नहीं हो सकता। आपके सामने 39 रन थे और अभी भी आपको 2 गेंदों में 21 रन चाहिए। भुईर 11 का हाई क्वालिटी परफॉर्मेंस छोटे टोटल पे, बहुत ही तीखी गेंदबाजी। खेला है लॉन्ग ऑन पे, 1 रन नहीं लिया। कॉन्ग्रेचुलेशन भुईर 11, इससे अच्छा मुकाबला आप जीत नहीं सकते। इसके साथ ही इस मैच को जीत लिया और सेमीफाइनल में पहुंची है। चौका जरूर लगा है। प्रभाकर को भी 500 रुपए आए, संग्राम को 500 रुपए आए। ये दोनों अमाउंट वासुदेव भुईर की जानिब से, तानाजी भुईर की जानिब से। पहले भी 1000 रुपए आए। किसको आए, आइए चलते हैं मैन ऑफ द मैच और पहली इनिंग की कमेंट्री के लिए शुभा धुमाल के पास।
या अगोदरचा जो सामना